नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. शिवसेना नगरसेवक सागर भारुकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर. शहर सुधार आघाडी आक्रमक. महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने. आमदार रणधीर सावरकरांच्या धडाकेबाज पाठपुराव्याला मोठं यश. मंत्रालयातील 2 बैठकीत कृषी शिक्षण आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा मोठा निर्णय. अकोला पोलिसांचा संपूर्ण महाराष्ट्रात डंका. एसपी अर्चित चांडकच्या नेतृत्वाखालील सीसीटीएनएसची दिमाखदार कामगिरी. मुख्यमंत्र्यांची घोषणा. जागतिक कॅपॅसिटी सेंटर पुण्याबरोबर इतर शहरात आवश्यक. अकोल्याच्या निलेश देशमुखांनी उपक्रमात केली मोठी घोषणा. स्वातंत्र्य दिन 3 दिवसावर तरी वाशिममधील 58,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित. पालक विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप. दुसरा गणवेश मिळणार केव्हा? आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमसभेच्या बैठकीत शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून आणि केलेल्या आरोपांवरून महापालिकेत जोरदार वाद निर्माण झाला. या घटनेनंतर शहर सुधार आघाडी आणि समर्थकांनी महापालिकेसमोर एकवटून सागर भारुका यांच्या भूमिकेचा कडक शब्दात निषेध केला. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. आज दुपारी महापालिका परिसरातील निदर्शनादरम्यान प्रतिनिधींनी सागर भारुका यांच्या कारभारावर आणि वक्तव्यावर कडाडून टीका केली. सागर भारुका कुठल्याही पुराव्याशिवाय प्रशासनावर आणि पदाधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहे. जर त्यांच्याकडे कुठले पुरावे नसतील तर त्यांनी अशी बाष्कळ विधाने करणे बंद करावे, असा इशारा भाजप सभागृह नेता पवन महल्ले यांनी दिला आहे. भारुका ज्या भाषेत बोलतील त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. शहरात नौटंकी आणि तमाशा करून महापालिकेचे वातावरण बिघडवण्याचे काम चालणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा पवन महल्ले यांनी दिला. यावेळी शहर सुधार आघाडीचे नगरसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. निदर्शनादरम्यान दादागिरी नहीं चलेगी आणि विजय अग्रवाल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणाबाजीने महापालिका परिसर दुमदुमून गेला होता. या वादामुळे अकोल्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नेहमी नाही का मीटिंगमध्ये घोळाच आणतात, न काम करता व न करू देतात. आम्ही सर्व महिला इकडे सकाळपासून तयारी करून येते की आपल्याला काय काय मुद्दे मांडायचे आहे, पण ते मीटिंगमध्ये एवढं शिवीगाळ करतात आणि महिलांवर बोलतात, काहीशे काही बोलतात. दादा महिलांचा अपमान केला त्यांनी, यावेळेस त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तर कुणी बिनबुडाचे आरोप लावले, त्याच्यामध्ये कुठल्याच सत्यता नसताना आरोप केले आणि त्याचे पुरावे नसले तर त्याला त्याच्याच प्रश्नाच्या उत्तर त्याचा प्रश्न विचारते तो त्या भाषेत उत्तर देऊ. ही शहर सुधार आघाडी आहे, त्यांनी समजून जावं. हे त्याचे जे धंदे चालू आहेत तिथे तमाशाचे, स्वातंत्र्य सैनिक असो, आपल्या शहरातील सैनिक असो, आपल्या देशाचे सैनिक असो, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायचे, त्यांच्यावर मुद्दे उपस्थित करायचे. त्यांच्या कामासाठी, चांगल्या कामासाठी महानगरपालिका कुठलं नियोजन करत आहे त्याच्यावर आरोप करायचा आणि स्वातंत्र्य वीरांचे इथे गाणे लावून आंदोलन करायचे. तमाशा मचून ठेवलेला आहे, जनता हे सर्व पाहत आहे. याच्यानंतर हे खपू देणार नाही. शहरामध्ये शांतता जर ठेवायची असेल तर त्यांना म्हणावं की तुम्ही शांततेत आंदोलन करा, शांततेने तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, नाहीतर शहर आघाडी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझी अध्यक्षांना, आपल्या महापौरताईंना विनंती आहे की काही आता हे नवीन नगरसेवक आलेले आहेत, यांना थोडंसं आपण आता ट्रेनिंग द्यायची सुद्धा गरज पडलेली आहे की सभागृहामध्ये आपला मुद्दा मांडत असताना आपण एक संवैधानिक दायऱ्यामध्ये राहून तो मुद्दा मांडला पाहिजे. रस्त्यावरची आंदोलनं हे एक वेगळा भाग आहे, परंतु जेव्हा आपण एक जबाबदार एक नगरसेवक म्हणून 25-26 हजाराचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा आपलं कर्तव्य आहे की संसदीय भाषेचा वापर करून जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागून दिलेला आहे आपल्याला, त्या कायद्याच्या अंतर्गत, त्याच्या नियमाच्या अंतर्गतच आपण आपले प्रश्न मांडले पाहिजे. जरूर आपला अधिकार आहे, आपण विरोधी पक्षाचे नगरसेवक जर आपल्याला स्वतःला समजतं तर आपण त्याचे प्रश्न मांडावे, परंतु भाषेचा वापर करत असताना असंसदीय भाषा, असंवैधानिक भाषा आणि शिवीगाळ
जर कोणी करत असेल आणि आपल्या आई बहिणी माता भगिनी सन्मान्य नगरसेविका सगळे नगरसेवक तिथे आहेत आणि संपूर्ण अकोला आता हे लाईव्ह पाहतो आहे, तर येणाऱ्या पिढीवर आपण काय संस्कार घालतो आहे, तर त्यांनीसुद्धा विरोध करताना भाषेच्या मर्यादाचा त्यांनी करावा। अभद्र भाषा का उपयोग सागर भारू का बार बार जो महानगर पालिका में करता है महिलाओं के सामने, तो इसके बाद में ये हम सुन के नहीं लेंगे। और हर बार जो आक्षेप होते हैं वो सभापति के खिलाफ, विजू अग्रवाल के खिलाफ जो सागर भारू का बोलता है, तो मैं यही बोलूँगा कि अगर आपके पास में कोई पुरावे हैं तो वो आप महानगर पालिका में आयुक्त तो बैठे उनके पास में सादर करिए, नहीं तो फुकट के ऐसे खाली फुकट आंदोलन करके ढपले बजा के कोई महत्व नहीं है। अकोले की जनता ये जागरूक है, उनको सब पता है कि कहाँ क्या हो रहा है। अभी इसके बाद में अगर सागर भारूका ने विजू के खिलाफ कोई अभद्र टिप्पणी या कुछ करी तो उसको उसी के भाषा में हम जवाब देंगे। आमदार तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य रणधीर सावरकर यांच्या सविस्तर पाठपुराव्यामुळे मंत्रालयात 2 महत्त्वाच्या बैठका पार पडल्या। कृषी शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणे या दोन्ही विषयांवर सकारात्मक निर्णय झाले। महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून शासनास सादर करण्यात आलेला राज्यातील कृषी विद्यापीठासाठीचा प्रस्तावित मसुदा सेवा प्रवेश नियम 2026 हा परिपूर्ण अभ्यास न करता तसेच संकुचित विचारसरणीतून तयार करण्यात आला आहे। त्यामुळे या नियमांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी सांगोपांग चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या सविस्तर पत्राद्वारे केली होती। कर्नाटक व तमिळनाडू राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली राष्ट्रीय स्तरावरील उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात यावी अशी सूचना आमदार सावरकर यांनी केली। या समितीने तुलनात्मक अभ्यास करून अंतिम निर्णय तयार करावेत, जेणेकरून कायदेशीर व शैक्षणिकदृष्ट्या परिपक्व कायदा तयार होईल। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या विविध तक्रारी व मागण्यांची दखल घेऊन शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी अशी मागणी आमदार सावरकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्याकडे केली होती। त्यास मान्यता देण्यात आली। गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत अकोला जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात हे यश संपादित झाले आहे। पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांनी घोषित केलेल्या मे 2026च्या मूल्यांकनात अकोला पोलिसांनी 202 पैकी 202 100% गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे। देशभरातील पोलीस ठाण्यांचे कामकाज ऑनलाईन व पारदर्शक व्हावे यासाठी CCTNS प्रणाली राबवली जाते। अकोला जिल्हा पोलीस दलाने या प्रणाली अंतर्गत पुढील महत्त्वपूर्ण बाबींची प्रभावी पूर्तता केली। जिल्ह्यातील एकूण 971 प्रकरणांची 100% नोंदणी करून ही सर्व माहिती नागरिकांसाठी सिटीझन पोर्टलवर उपलब्ध करून दिली। महिला व बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 100% प्रकरणात विहित वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले। अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील CCTNS अंमलदारांचे नियमित प्रशिक्षण, वेळोवेळी आढावा बैठका आणि गुन्हे परिषदांमध्ये कामगिरीचा पाठपुरावा करण्यात आला। या यशात अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पलता शिरसाठ, पोलीस अंमलदार सतीश भातखडे, निखिल सावडे, रामसिंग जाधव, शुभम सुरवाडे व नारायण नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले। राज्यात 400 ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सची केवळ मुंबई किंवा पुण्यात असण्याची गरज नाही। अन्य उदयोन्मुख शहरी केंद्रांमध्ये विशेष ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स विकसित केले जातील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले। अकोल्याचे मूळ रहिवासी असलेले निलेश देशमुख यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले होते। पुण्यात झालेल्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, GCC प्रोजचे मुख्य सल्लागार निलेश देशमुख, शमी प्रभाकर आदी उपस्थित होते। मुंबईकडे देशातील सखोल वित्तीय व व्यावसायिक परिसंस्था आहे। पुण्याकडे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा मजबूत आधार आहे। नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्येही JCC विकसित करण्याची क्षमता आहे।
असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात 400 नवीन JCC, 4 लाख उच्च कौशल्यधारित रोजगारांच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्याला देशातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा सरकारचा निर्धार आहे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत निलेश देशमुख यांनी केले. Warmly welcome our Honorable Chief Minister, beloved Sri Devendraji Fadnavis sir. I sincerely thanks him for keeping his words and graciously attending this event on my personal request. Thank you very much, sir. I am equally grateful to our Iron Lady, Honorable Deputy Chief Minister Sunetra Pawarji, and all the dignitaries for their valuable presence and support. Thank you all for taking time us and to join us today. I sincerely apologize to Honorable Chief Minister sir and Honorable Deputy Chief Minister madam for organizing this event on the day of cabinet. And your presence despite your extremely busy schedule truly means a lot for us. A special and heartfelt thanks our Honorable DCM sir Sri Eknath Shinde sir for his constant support, encouragement and motivation. Due to the unavoidable personal reason, sir could not be with us today, but his guidance and supports have been instrumental in helping us to take this important initiative forward. I am deeply grateful to him. Thank you once again to everyone for being a part of this important journey towards making the Maharashtra leading destination for global capability centers and global investment. Thank you very much. एकल पालक, अनाथ आणि गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या बालकांना मदतीचा हात देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासकीय अनास्थेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात गेले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत तब्बल 2043 नवीन अर्जांना रीतसर मंजुरी देण्यात आली आहे. कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली, पात्रता निश्चित झाली, मात्र जुलै 2025 नंतरच्या एकाही लाभार्थ्याला हक्काचा निधी मिळालेला नाही. सरकारने मंजुरीचे कागदी गाजर दाखवून हातवर केल्याने गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून हे कुटुंब आणि निराधार मुले अनुदानाच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट पाहत आहेत. जिल्हा पातळीवरील महिला व बालविकास यंत्रणेकडून अर्जाची तपासणी करून 2845 लाभार्थ्यांना पात्र ठरवण्यात आले. यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत मंजूर झालेल्या 2043 नवीन अर्जांचा समावेश आहे. मात्र खरी अडचण पुणे आयुक्तालय आणि मंत्रालय स्तरावर रखडलेल्या निधी वितरणात निर्माण झाली आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित असताना जुलै 2025 पर्यंतच निधीचे वाटप झाले आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. एकल पालकांच्या संसाराची आर्थिक ओढाताण, कोरोना काळात अनाथ झालेली मुले, एकाकी माता आणि गंभीर परिस्थितीतील कुटुंबांना मुलांच्या शिक्षण, अन्न आणि आरोग्यासाठी व मासिक अनुदानाचा मोठा आधार असतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर निधी वर्ग होत नसेल तर अनाथ आणि गरजू मुलांच्या हक्काच्या पैशांवर सरकारी लालफितीचा कारभार डल्ला मारत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत अकोला महानगरपालिकेतर्फे आज शहरात भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकावा असे आवाहन करण्यात आले. अकोला महानगरपालिकेतर्फे 9 आणि 17 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा 2026 मोहीम राबवण्यात येत आहे. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित या उपक्रमांतर्गत आज मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. मुख्य कार्यालयातून सुरू झालेली ही रॅली अशोक वाटिका, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन अशा शहरातील मुख्य चौकांमधून मार्गक्रमण करत मनपा कार्यालयात राष्ट्रगीताने समाप्त झाली. फतेह चौक येथे रॅलीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व नागरिकांनी आपल्या घरावर आणि प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवून सोशल मीडियावर टाकण्याचे आवाहन करण्यात आले. अकोट शहरात श्री संत सावतामाडी महाराज यांच्या 731व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी शोभायात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. टाळ मृदुंगांचा गजर, सजीव देखाव्यांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. अकोट येथील सोमवार वेस व नंदीपेठ संस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ऋत्विक महाराज बोरुडे यांची संगीत संध्या आणि भव्य महाआरती पार पडली. ट्रॅक्टरवरील संत सावता महाराजांचा सजीव देखावा विशेष आकर्षण ठरला. पालखी मिरवणुकीत गणेश गावंडे महाराज, महिला भजनी मंडळ,
केमलापूर येथील बोडखे महाराजांचे ढोलभजन आणि शहरवासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अध्यक्ष आशिष बेलोकार यांच्या हस्ते पालखीपूजन झाले, तर बोडखे महाराजांचे काल्याचे कीर्तन पार पडले. फटाक्यांची आतिषबाजी, महाप्रसाद आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण अकोट शहर विठ्ठलनाम आणि सावता महाराजांच्या जयघोषाने भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बंद असलेली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या अकोला पश्चिम अध्यक्ष फिरोज खान हसन खान यांच्या विशेष आयोजनाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ई-केवायसी प्रक्रिया बंद असल्याने पात्र महिलांचा थांबलेला निधी तात्काळ पूर्ववत करून खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात श्याम अवस्थी, रफिक सिद्दीकी, देवानंद ताले, जावेद जकारिया, देवानंद राऊत, शेख ऐनुलहन कुरेशी, सालारभाई, शैलेश बोधडे, ॲडव्होकेट संदीप तायडे, बाबा घुमरे यांच्यासह महिला पदाधिकारी सरलाताई वरघट, मनीषा महाले, कोकिळाताई वाहुरवाग, संगीता बाळू, नाजिमा परवीन, सुलभा घाडगे, उषा मकासरे, रेखा वरघट, सरिता घाडगे, उषाताई वानखडे, सभिया बानू, शाफिया बिन, कमरुन निसा आणि परवीन बानू यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोहम्मद उमर फारूक, हुसैन खान सुलतान खान, सय्यद मोहसिन, फिरोज भाई, सय्यद रिजवान, याया पठाण, आकाश बुंदेले, शैलेश गजबिये, कार्तिक देशमुख, वेद ठाकरे, संकेत चोपडे, नितेश बोराखडे व प्रदीप मस्तूत यांनी सहभाग नोंदवला. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत तीव्र आंदोलनाचा इशारा उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. आज राष्ट्रवादी युवक महानगराच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल बंद झालेले आहे, आज 62 लाख महिला महाराष्ट्रातल्या या पोर्टलपासून वंचित आहे आणि 62 लाख महिलांना या योजनेचा लाभ भेटत नाही आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना चालू केली होती आणि लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध झाले होते. आज लाडक्या भावांना लाडक्या बहिणीचा विसर पडला की काय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आज 62 लाख महिला ज्या आहेत, जवळपास 50% वर महिला आहेत, त्या महिलांना हे लाभ देत नाही आहेत. या सरकारनी आणि देवेंद्र फडणवीस सरकारनी याचा विचार करायला पाहिजे आणि महिलांना ज्यांच्या भरोशावर तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, ज्यांच्या भरोशावर तुम्ही आज सत्ता उपभोग घेत आहात, त्या महिलांना तुम्ही लवकरात लवकर पोर्टल चालू करून न्याय देण्यात यावा आणि त्यांचा दरमहा महिना चालू करण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस युवक महानगराच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. महिलांची जे KYC आहे ते बंद झालेली आहे, त्यामुळे त्यांना लय त्रास होत आहे. आमचं हेच मागणी आहे की हे KYC चालू करा आणि महिलांनी दर महिन्याला 1500 रुपये द्या. जो हमारी लाडली बहन भूले जाता था, उनको दिशा भूल करके उनका उपयोग किया और सत्ता में आए. आज अकोला शहर में हमने धरना आंदोलन दिया. हमारी महिला अध्यक्ष और हमारे सभी पदाधिकारियों की तरफ से लाडली बहना का KYC जो उन्होंने बंद किया, पोर्टल बंद किया, हम चाहते हैं कि जिस तरह से आपने लाभ लिया उसी तरह आप बहनों को न्याय दें, नहीं तो हम तीव्र आंदोलन इसके आगे भी करेंगे. राष्ट्रवादी की तरफ से आदरणीय शरद पवार साहब के नेतृत्व में आदरणीय शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष और महिला अध्यक्ष हमारे सुप्रियाताई, इनके नेतृत्व में हम ताकत से आंदोलन करेंगे. और इस प्रकार से अगर महिला को न्याय नहीं मिलेगा तो आने वाले समय में ये महिला उनको अपनी जगह दिखाएंगी. कृपा करून की KYC जे पोर्टल आहे ते ओपन करा. आम्हाला कोणत्याही महिला ज्या पात्र महिला आहे त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नये असं सरकारने पाऊल उचलावं. ज्यावेळेस इलेक्शनचा समय होता त्यावेळेस सगळ्या लाडक्या बहिणी होता आणि सगळ्यांना पैसे दिले आणि हळूहळू सर्व लाखो महिला कमी केल्या आणि ज्या पात्र महिला आहे त्यांना ह्या लाभापासून वंचित राहत आहे. म्हणून आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पोर्टल चालू करा, KYC परत चालू करा. लाड़की बहन योजना चला के आज महाराष्ट्र में 60-65 लाख लाखों लोगों की KYC और उनका पेमेंट सब रुका हुआ है. इसका निषेध करने के लिए
और इन लोगों को जल्दी से जल्दी उसका फ़ायदा मिलने के लिए हम आज कलेक्टर को ये निवेदन देने के लिए यहाँ पे जमा हुए हैं। अकोट तालुक्यातील शिवपूर, अकोलखेड आणि अकोली जहागीर परिसरात भुरट्या चोरांनी थैमान घातले आहे. केबल, झटका मशीन आणि जनावरांची चोरी वाढल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. अकोट तालुक्यातील शिवपूर, कासोद, अकोली जहागीर, आंबोडा, अकोलखेड आणि दहीखेडसह 7 ते 8 गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. शेतातील बोरवेलच्या केबल, पाण्याच्या टाक्या, झटका मशीन आणि शेती साहित्यासह गायी बैलांसारखी मौल्यवान जनावरे शेतातून चोरीला जात आहेत. यामुळे सिंचन आणि फवारणीची कामे ठप्प होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. वारंवार तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची तीव्र खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने नुकसानीची भरपाई देऊन चोरांचा बंदोबस्त न केल्यास वरिष्ठांकडे धाव घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. विठ्ठल हरिचंद्र टवलारे, राहणार अकोलखेड. माझा शेत सर्वे नंबर 175. आमच्या अकोलखेड या रस्त्यावरील माझं शेत आहे आणि आमच्या शेतामध्ये जवळजवळ माझी केबल आणि बऱ्याचशा माझ्या शेजाऱ्यांची केबल चोरीला गेलेली आहे. हे सत्र वारंवार घडत आहे. काही शेतकऱ्यांच्या 2-2, 3-3दा केबल गेलेल्या आहेत आणि याच्यामुळे आम्हाला फवारा मारायला अडचण होत आहे. बऱ्याचशा अडचणीला सामोरं जाण्या पडत आहे आणि आमची अशी विनंती आहे की पोलीस प्रशासनाने आमची कळकळीची विनंती आहे, पोलीस प्रशासनाने याकडे लवकरात लवकर दक्षता घ्यावी, या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा. अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. याकडे म्हणजे की जणू काही चोरांसाठी खुलेआम अकोलखेड क्षेत्र उभारलं गेलं. जसं काही की शेतकरी जे साहित्य आहे, शेती निगडीत दुग्ध व्यवसाय, प्राणी चोरी जाणे किंवा खोपडीतील साहित्य चोरी जाणे. आता तर नवीनच व्यवसाय सुरू झाला आहे चोरांचा, केबल चोरीचा. या केबल चोरीवर कोणाचाच अंकुश नाही आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावं. खाकी वर्दीचा काही धाक नाही राहिला चोरांना, जसं की त्यांना प्रोत्साहन देऊन राहिले खाकी वर्दी. हे समजून नाही राहिलं. चोरी आज या शेतात झाली तर उद्या त्या शेतात होते. अकोली जंगलमध्ये झाली तर मग अकोलखेड जंगलमध्ये होते, तिकडे दहीखेल फुटकरमध्ये होते, मोहाळा जंगलात होते, आंबोडा जंगलात होते. अशा वारंवार चोऱ्या होतून राहिल्या ह्या. तर याकडे खाकीचा काहीच वजन राहिलं. शिवारात हे चोरीचे प्रमाण खूप वाढले. केबला चोरी जाणे, खोपडीतले स्प्रिंकर, पाईप, शेतीशी निगडीत असलेले सर्व साहित्य चोरी जात आहे. त्याचप्रमाणे गुरेढोरे चोरी जाणे, हे तर आमच्या इथं गुरेढोरे चोरी जाणे हे आमच्या इथं 15-20 वर्षापासून सुरूच आहे. आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून पोलीस प्रशासन याबद्दल काहीच करत नाही. आम्ही वेळोवेळी जाऊन आमच्या शिवारातील कास्तकार जवळपास 35 ते 40 जणांच्या केबला चोरी जातात, मोटरपंप चोरी जाते, शेतीतील आवश्यक असणाऱ्या वस्तू चोरी जातात. इव्हन पाण्याच्या टाक्या जर ठेवल्या आम्ही शेतात त्या पण चोरी जातात. शासनाला माझी अशीच विनंती आहे कळकळीची की हे पोलिसांची हे अशी वचक राहिली पाहिजे. पोलिसाला कोणा म्हटलं की पोलिसाबद्दल भीती वाटली पाहिजे चोरांना. या त्याच्यावर काहीतरी असा ठोक निर्णय निघाला. यवतमाळच्या उमरखेड बायपासवर भरधाव ट्रकने कारला धडक दिली. कारने तब्बल 3 पलट्या घेतल्या. तरीही नगरसेवक शैलेश कोपरकरांसह 5ही जण सुखरूप बचावले. अपघातांचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. महागाव नगरपंचायतीचे नगरसेवक शैलेश कोपरकर हे स्वतः कार चालवून उमरखेडकडे जात असताना तुळशी हॉटेलजवळ हा अपघात घडला. पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारने 3 पलट्या घेतल्या, परंतु सुदैवाने ती रस्त्यावर सरळ उभी राहिली. कारमधील सर्व 5 प्रवासी तातडीने बाहेर पडले. समाधान राऊत यांची दुचाकीस्वाराच्या मदतीने पळून जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला. सीसीटीव्ही फुटेजवरून ट्रकचा क्रमांक निष्पन्न झाला असून पोलिसांनी चालक योगेश हनुमंत जामकर याला ताब्यात घेतले आहे. सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. यवतमाळमधील आश्रम शाळेत विषबाधा होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी आदिवासी विकास मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत बोलताना प्राध्यापक वसंत पुरके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. आश्रम शाळेतील निष्पाप मुलींचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
केवळ चौकशीच्या पोकळ घोषणा न करता दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आदिवासींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर मंत्री मौन बाळगत असल्याचा आरोप करत सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. आदिवासींना स्वतः जगण्याचा अधिकार, तो स्वतः या जंगलचा राजा म्हणण्यापेक्षा तो जंगलाचा राहत होतो, स्वतःचं आयुष्य जगतो आणि तो स्वतः निसर्गाचं संतुलन साधण्याचे प्रयत्न करतो. अशा स्थितीत आम्हाला घटनेने दिलेले अधिकार शाबूत राहावे म्हणून आमची जी घटनात्मक बाब आहे ती सुरक्षित राहावी यासाठी खरं तर आम्ही झगडत आहोत. परंतु मागील 12-14 वर्षापासून आदरणीय भाजपचं सरकार, मोदी साहेबांचं सरकार हे जागतिक आदिवासी दिवस साजरा करत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी BJP सरकार तिथे जाणीवपूर्वक साजरा करत नाही. आम्हाला यांचा हेतू समजत नाही. आदिवासी मुलांच्या नोकऱ्या आहेत, जेव्हा नोकऱ्या मिळतात तेव्हा एकही आदिवासी मुलगा आमच्या नोकरीमध्ये नाही. आरक्षणातून त्याला वगळल्या गेलेला आहे, त्याचा बिंदू नामावली बदलल्या गेलेली आहे. SCच्या नंतरचा घटनात्मक बिंदू जो आहे, जो क्रम आहे तो आमच्या STचाच आहे. पण तिथे मात्र आता 30,000 पदं भरायची असताना देखील कुठलाही आदिवासी मुलगा तिथे लागणार नाही. पेसामध्ये सुद्धा आमच्या पेसाची संपूर्ण जर कार्यप्रणाली बघितली तर नंबर 1 प्रायोरिटी शुड बी गिवन टू द ट्रायबल कॅन्डिडेट, पण ते सुद्धा मात्र होत नाही. वन हक्क कायदे त्याचेही सुद्धा पालन होत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं जो खोटा आहे तो खोटा आहे, खरा आहे तो खरा आहे. ज्या लोकांनी खोटे असताना सुद्धा आदिवासींची बोगस सर्टिफिकेट घेतली आणि नोकरीमध्ये आले त्यांना नोकरीतून काढलंच पाहिजे, अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना देखील ते देखील पाळत नाही. म्हणजे हे लोक घटना पाळत नाही, कायदा पाळत नाही, संविधानिक बाबी पाळत नाही, लोकांची भावनेची कदर करत नाही. हे सरकार आहे की हुकुमशाही आहे की लोकशाही आहे की दंडेलशाही आहे. आणि मी लोकशाहीच्या विरोधामध्ये वागणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये आमचा हा निषेध आणि खऱ्या अर्थाने अधिक्षेप व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज प्रेसला बोलावलेलं होतं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जवळका ते अमानवाडी रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढल्याने नागरिक आणि वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मालेगाव तालुक्यातील जवळका ते अमानवाडी या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे दररोज दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे. या दुरस्ततेमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक किरकोळ अपघात घडल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि त्रस्त वाहन चालकांकडून केली जात आहे. केनवड येथील श्री शिवाजी हायस्कूल समोरील कचऱ्याच्या समस्येवर RRC न्यूज नेटवर्कने वृत्त दाखवताच शाळा प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने तातडीने स्वतः पुढाकार घेत परिसरातील सर्व कचरा साफ केला आहे. मेहकर मालेगाव राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री शिवाजी हायस्कूल आणि महाविद्यालय समोरील कचऱ्याच्या साचलेल्या ढिगाचा मुद्दा RRC न्यूजने लावून धरला होता. बातमी प्रसारित होताच शाळा प्रशासनाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण परिसर स्वच्छ केला. RRCच्या बातमीमुळे परिसराला अखेर स्वच्छ स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जनहिताच्या प्रश्नाला वाचा फोडून प्रत्यक्ष बदल घडवून आणल्याबद्दल RRC न्यूजचे आणि तत्परतेने स्वच्छता करणाऱ्या शाळा प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात येथे कचरा टाकू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. अकोल्यातील खडकी परिसरातील सूर्या गार्डन येथे मोकळ्या जागेत सांडपाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा उपद्रव आणि सापांचा वावर वाढल्याने अपघात घडण्याची भीती आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अकोला खडकी परिसरातील सूर्या गार्डन येथे अपार्टमेंटचे सांडपाणी थेट मोकळ्या जागेत सोडले जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी साचल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे परिसरात सापांचा वावर वाढल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत अकोला महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने सांडपाण्याची विल्हेवाट लावून परिसराची स्वच्छता करावी आणि नागरिकांना या त्रासातून दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे. आम्ही सूर्या गार्डन अपार्टमेंटच्या समोर राहतो आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक मोठा नाला आहे आणि हा सांडपाण्याचा हा नाला आहे आणि हा पावसाळा सुरू होण्या अगोदर स्वच्छ होणे त्याची खोलीकरण होणे हे गरजेचं होतं. परंतु महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छताचे जे प्रमुख आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. हा नाला आता चोकअप झालेला आहे आणि मागील पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे फार मोठं पाणी आलं होतं ते पाणी वाहून जाऊ शकत नव्हतं आणि माझ्या समोर या ठिकाणी एक मोठं पटांगण आहे. त्या संपूर्ण पटांगणात हे सांडपाण्याचं पाणी
पावसाचं साचलेलं पाणी हे सगळं या ठिकाणी जमा झालं, ज्याच्यामुळे मच्छर आणि विविध प्रकारचा त्रास, साप, विषारी साप या सगळ्यांचा त्रास या आम्हा सर्व नागरिकांना होत आहे. आणि तुम्ही तक्रार कोणाकोणाकडे केली याची? आम्ही याची तक्रार जी आहे ती क्षेत्रीय अधिकारी, त्यानंतर जे सॅनिटरी इन्स्पेक्टर असतात त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी नाली काढण्यासाठी जागाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही असं ऐकलं आहे की ते या ठिकाणी येऊन गेलेत, पाहून गेले आणि त्यांचा असा अभिप्राय आहे की या ठिकाणी नाला काढण्यासाठी जागाच नाही. पण तुम्ही बघू शकता हा ऑलरेडी असणारा नाला आहे, फार मोठा नाला आहे, याचं खोलीकरण होणे गरजेचं आहे. आणि हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे वस्तुस्थितीला धरून नाही. नाला तर आहेच ना, तो फक्त साफ करण्याची गरज आहे, खोलीकरण करण्याची गरज आहे. या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आणि हा नाला खोल नसल्याकारणाने पाणी तुंबून राहतं, साचून राहतं. त्याच्यामुळे अनेक मच्छर होतात, विषारी साप आहेत, पाठीमागून मोठं जंगल आहे. तुम्ही किती वेळा कॉल केला आरोग्य निरीक्षकाला? आरोग्य निरीक्षकांना मी त्या दिवशी महानगरपालिकेमध्ये जाऊन त्यांचा नंबर घेतला. 3 दिवस मी सातत्याने 25 ते 26 वेळेला त्यांना कॉल केला, त्यांनी फोनच उचललेला नाही. अकोला शहरातील मटन मार्केट परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेने धडक कारवाई केली. वाढत्या अतिक्रमणामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत होती. मनपाच्या कारवाईमुळे अखेर रस्ता मोकळा झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोला शहरातील अत्यंत गजबजलेल्या मटन मार्केट परिसरात अखेर महानगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे हा मुख्य मार्ग अरुंद झाला होता. गर्दीच्या वेळेत येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लावून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून अतिक्रमित भाग हटवला आणि रस्ता मोकळा केला. मनपाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वाहतूक आता सुरळीत होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य दिन अवघ्या 3 दिवसांवर आला असताना वाशिम जिल्ह्यातील 58,000हून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप दुसरा शालेय गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाला अवघे 3 दिवस बाकी असताना वाशिम जिल्ह्यातील 58,516 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पहिला गणवेश मिळाला असला तरी दुसरा संच आणि बूट सॉक्स अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना बूट सॉक्सशिवाय साजरा करावा लागण्याची चिन्ह आहेत. शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध न झाल्याने हे वाटप रखडल्याची माहिती समोर येत आहे. सण उत्सवाच्या काळात आणि राष्ट्रीय सणापूर्वी आवश्यक साहित्य न मिळाल्याने पालकवर्ग आक्रमक झाला असून विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश व साहित्य उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी होत आहे. किती गणवेश मिळाले? मला एकच गणवेश मिळाला. माझे नाव कृष्णाली आहे आणि पावसाळ्याचा महिना चालू आहे. आम्हाला दुसरा गणवेश मिळा, आमची ही एक इच्छा आहे. आता पावसाळ्याचा महिना चालू आहे आणि जर आमचा एक ड्रेस ओला झाला आणि भिजला तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोणता ड्रेस घालू? आम्हाला खूप दुःख वाटते की आम्हाला बूट आणि सॉक्स भेटावा. आता 15 ऑगस्ट येणार आहे तरी पण आम्हाला कोणीच बूट आणि सॉक्स देणार नाही, याची आम्हाला खूप नाराजी वाटत आहे. माझं नाव राधिका. आज पण 15 ऑगस्ट येणार आहे पण आम्हाला पण बूट सॉक्स पाहिजे. सरकार म्हणतात की बूट सॉक्स नाही भेटणार का आम्हाला तर ID कार्ड पण पाहिजेत ना. बूट सॉक्स नाही भेटले तर सर्वांच्याच मनात दुःख होईल. इथे जेवढे पण मुलं आहेत त्यांच्या मनात तर दुःखच असणार आहे, कधीच हसू नये ना. आमचे पण आई बाबा म्हणतीलच ना की तुम्हाला बूट मिळणार नाही, सॉक्स मिळणार नाही, पण तुम्हाला बूट सॉक्स कधी मिळणार? आम्ही काय उत्तरे देऊ? आमच्या मनात पण दुःखच असते ना. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. शिवसेना नगरसेवक सागर भारुकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर. शहर सुधार आघाडी आक्रमक. महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने. आमदार रणधीर सावरकरांच्या धडाकेबाज पाठपुराव्याला मोठं यश. मंत्रालयातील 2 बैठकीत कृषी शिक्षण आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा मोठा निर्णय. अकोला पोलिसांचा संपूर्ण महाराष्ट्रात डंका. SP अर्चित चांडकच्या नेतृत्वाखालील CCTNSची दिमाखदार कामगिरी. मुख्यमंत्र्यांची घोषणा.
जागतिक कॅपॅसिटी सेंटर पुण्याबरोबर इतर शहरात आवश्यक. अकोल्याच्या निलेश देशमुखांनी उपक्रमात केली मोठी घोषणा. स्वातंत्र्य दिन 3 दिवसावर तरी वाशिममधील 58,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित. पालक विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप. दुसरा गणवेश मिळणार केव्हा? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा, फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.